नमस्कार. आजपर्यंत गोष्टी माणसांच्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये आपण सक्सेस स्टोरीज पाहिल्या, सामाजिक काम पाहिलं, वर्गे साहेबांसारख्या मोठ्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज ऐकल्या किंवा क्राईम सिरीजमधनं आपण वेगवेगळे फ्रॉड्स कसे होतात किंवा तुम्हाला कसं फसवलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय काय काळजी घ्यायची हेही बघितलं. पण हे सगळं करत असताना, वेगवेगळ्या लोकांना भेटत असताना आणि त्यांच्या सक्सेस स्टोरीज त्यांच्याकडनं ऐकत असताना त्यांनी काय काय टप्प्यामध्ये कशी कामं केली हे सगळं त्यांच्याशी बोलत असताना एक मध्ये विचार असा आला की तसं म्हणायचं तर गोष्टी माणसांच्या एपिसोड्सची सुरुवात कशी झाली किंवा रमा क्रिएशन्सची सुरुवात कशी झाली ह्याबद्दल किंवा ह्याच्या सक्सेस स्टोरीबद्दल थोडंसं लोकांनाही कळलं पाहिजे किंवा गोष्टी माणसांच्या हे कसं सुरू झालं आणि त्यामागचा उद्देश काय आहे आमचा हा तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी करते. सुरुवात अशी झाली की रमा क्रिएशनचा स्टुडिओ जेव्हा सुरू झाला तेव्हा सुरुवात फॅब्रिक पेंटिंग, क्रिएटिव्ह आर्ट, त्यानंतर वेगवेगळ्या छोटे गिफ्ट आर्टिकल्स, कॅनव्हास पेंटिंग्स याच्यापासून ती सुरुवात झाली होती. आणि हे सुरू करत असताना मी आणि सुमित दोघांचाही डोक्यात मेन उद्देश असा होता की क्रिएटिव्ह काम चालू राहिलं पाहिजे. दोघांनाही मीडियामध्ये आणि या सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट होताच, त्याच्यामुळे हळूहळू अजून काय करता येईल, आपण अजून लोकांपर्यंत कसं पोचू शकतो आणि आपल्या बिझनेसचं व्याप्ती कशी वाढवू शकतो हा सगळा विचार डोक्यात असताना त्याच्याबरोबरीने दोघांच्याही मनात एकत्र विचार आला की आपण हे सगळं आपला बिझनेस वाढवत असताना समाजासाठी पण काही केलं पाहिजे. जसं आपला बिझनेस वाढवतोय, जसं आपण बिझनेस करतोय, तसे असे अनेक लोक आहेत जे खूप कष्ट करून वरती आलेत, खूप समाजात काहीतरी वेगळं काम करत आहेत आणि जे वेगळं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. यूट्यूबवर सेलिब्रिटीजचे जेव्हा व्हिडिओज येतात किंवा सेलिब्रिटीजचे जेव्हा इंटरव्ह्यू होतात त्यावेळेस त्यातले बरेचसे प्रश्न माहिती असतात. सेलिब्रिटी म्हणलं की लोक आपोआप त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांचे इंटरव्ह्यू बघितले जातात. पण खरे जसं राकेश सणस असेल किंवा नंदाताई बराटे म्हणून आहेत ज्या काम करणारे आपल्याकडे ज्या मावशी येतात, त्यांच्या मुलांचं पाळणाघर चालवतात किंवा वर्गे साहेबांसारखे लोक असतील जे देशासाठी म्हणून काम करतात. सो अशा लोकांच्या गोष्टी या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. लोकांपर्यंत त्यांनी केलेलं काम किंवा वेगळेपणा हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे, हा मेन उद्देश होता. आणि ते सगळं करत असताना मग ते आपल्याला कसं पोचवता येईल किंवा सामाजिक काम एवढा मोठा शब्द नाही वापरणार, पण लोकांपर्यंत आपलं चॅनल, आपलं काम हे कसं पोचवता येईल आणि त्याच्यात बाकीच्यांना पण इन्कॉर्पोरेट कसं करता येईल हा जेव्हा विचार चालू होता त्यावेळेस एक आयडिया सुचली की आपण इंटरव्ह्यू करू शकतो. मग त्या हिशोबाने पॉडकास्ट बघितले गेले, वेगवेगळे पॉडकास्ट ऐकले गेले, साधारण काय विषय घेतले जातात हाही विचार झाला. पण हे सगळं होत असताना थोडंसं असं होतं की रिलेशनशिप असेल, मुलांबद्दलचं असेल किंवा रिलेटेड साधारणपणे सध्याच्या काळात चालू असलेले इश्यूज असतील, राजकारण असेल, पिक्चर असेल, हिस्ट्री असेल, यावर बरेच लोक काम करत आहेत. पण त्याच्याबरोबरीने छोटे बिझनेस जे करतात, स्मॉल स्केल बिझनेस ज्याला म्हणतात, पण ज्यांचं काम खरंच खूप जास्ती आहे आणि जे कष्ट करून वरती यायचा प्रयत्न करत आहेत किंवा वरती येत आहेत हळूहळू, तर नवीन येणाऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना बिझनेस करायची इच्छा आहे, ज्यांना काहीतरी स्वतः करून दाखवण्याची इच्छा आहे किंवा ज्या लोकांना आपलं काम लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावं ही इच्छा आहे, अशा लोकांना अप्रोच व्हायचं ठरलं आणि त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे ठरले. हे सगळं करत असताना सायमल्टेनियसली पेंटिंग आणि आर्टचं काम चालूच होतं. पण हे गोष्टी माणसांच्या जसं सुरू झालं तसं लोकांना भेटणं सुरू झालं आणि त्या सगळ्या केसमध्ये हळूहळू लोकांकडनं खूप वेगवेगळे विषय कळत गेले, वेगवेगळ्या लोकांना भेटणं होत गेलं. आणि आजही आमचं तेच मेन उद्देश आहे की वेगळं काम करणाऱ्या लोकांनी किंवा वेगळं काम करत असलेल्या लोकांना समाजापर्यंत पोचवायचं, त्यांचं काम समाजापर्यंत पोचवायचं. सामाजिक काम असेल तर त्यांना मदत कशी मिळेल याचा विचार करायचा, लोकांचा अवेअरनेस वाढवायचा. त्याच्याबरोबरीने तुमच्या बाबतीत होणाऱ्या फ्रॉड होणारे किंवा तुम्हाला फसवल्या जाण्याच्या शक्यता ज्या कुठे आहेत तिथे काळजी कशी घ्यायची त्या दृष्टीने लोकांचा अवेअरनेस वाढवायचा.
हे असं सगळं काम करायची खूप इच्छा आहे. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं काम खरंच लोकांपर्यंत पोचायला हवं आहे आणि गोष्टी माणसांच्या थ्रू ते पोचू शकतं, तर तुम्ही आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करा. आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट केली तरी चालेल किंवा तुम्ही अप्रोच झालात तरी चालेल. रमा क्रिएशन्सच्या पेजवर आमचे दोघांचेही नंबर आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या पद्धतीने तुमचं काम पोचवू शकता. तर एवढा छोटासा व्हिडिओ करण्याचं कारण, गोष्टी माणसांच्या सुरू करण्यामागचं कारण काय होतं, मूळ उद्देश काय आहे आणि त्याचा तुम्ही किती फायदा करून घेऊ शकता आणि तुम्हाला किती लोकांपर्यंत पोचायला आवडेल, यासाठी हा छोटासा व्हिडिओ. नमस्कार. नक्की कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचं काम जर लोकांपर्यंत पोचायला हवं असेल किंवा तुमची अशी इच्छा असेल की आम्ही तुमचे इंटरव्ह्यूज घ्यावेत, तुमच्या इथे येऊन तुमचं काम लोकांपर्यंत पोचवावं, तर तुम्ही प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.